हा आहे माझे गुरु सद्गुरू ब्रह्मचैतन्य शंकर पांडुरंग दगडे महाराज हे मठाधिपती असलेलं संत तुकामाई यांचं समाधी मंदिर. या इथे दर रविवारी रात्री मंदिरात अनेक भाविक काहीही न आधी कळवता ज्याला जशी जेव्हा देवाज्ञा होईल देवाने त्याला ओढीने पाठवलं की तो इथे येतो आणि इथे रात्रीचा मुक्काम करतो आणि जिथे मिळेल तिथे अशा प्रकारे गोंडपाटावर सतरंजीवर जिथे मिळेल तिथे आपला बिछाना टाकतो आणि रात्र काढतो. आणि त्याच्यानंतर आता सकाळी इथे भजन आणि प्रवचन असं सत्संग होईल. हे इथे माझे गुरुजी असे आलेल्या सगळ्या लोकांच्या बरोबरच इथे धुनीच्या बाजूला आता झोपलेले आहेत. आता आज आहे चंद्रवार मंडे. आज सकाळी इथे आरती वगैरे झाली. मग त्याच्यानंतर आमच्या परब्रह्म आमच्या गुरूंनी आम्हाला उपदेश केला. त्यानंतर भजन कीर्तन झालं आणि आता प्रसाद भोजन सुरू आहे. हे माझे गुरु म्हणजे खरोखर ब्रह्मचैतन्य स्वरूपी आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना काही नाही. आणि इथे असं दर मंडेला ते हे प्रसाद भोजन असतं. तर जे भाविक इथे शनिवारी रात्री राहतात आणि हे जे संपूर्णपणे शनिवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ ते सोमवार दुपार 11पर्यंत हा असा एक इथे उत्सव असतो. तर दर रविवारी संध्याकाळपासून लोकांची यायची सुरुवात होते आणि आता ही एवढी लोक सगळी आलेली आहे. हे जे इथे बसलेले दिसत आहेत हे आमचे गुरु. हे 105 वर्षाचे ब्रह्मचैतन्य सद्गुरू शंकर पांडुरंग दगडे महाराज. तेही इथे या सगळ्यांच्या बरोबर असे अनुभव गप्पा आणि ज्ञान शेअर करत बसलेले आहे. आता प्रसादाचं भोजन सुरुवात होईल आणि या आहेत त्या आई साहेब आहे. आई म्हणजे आई तुमचं नाव काय? भागूबाई. ह्या आहे सौभाग्यवती भागूबाई शंकर दगडे. तर ह्यांना आम्ही इथे आईसाहेब म्हणतो. मी तर आईच म्हणते त्यांना. आई आणि बाबा असंच मी नाव ठेवलं आहे. मी महाराज किंवा काही म्हणायला जात नाही. मी त्यांना बाबा म्हणते आणि आईना आई म्हणते. आईसाहेब एवढं लांबचं नाही. माझं आईचं नातं आहे त्यांच्याशी. आणि हा आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे गुरु संत तुकामाई यांचा समाधी मठ. त्यांनी इथे समाधी घेतली आणि त्या समाधीचीच इथे पूजा अर्चा वगैरे केली. आतमध्ये समाधी आहे आणि हे त्यांचं इथे फोटो आहे. हे आहेत संत तुकामाई. गान हा परमार्थाचा अंकार बसतो. परंपरा आहे. त्याची भाषा समजत नाही कुणाला. आपली भाषा तर दुसरंच ऐकून बोलता येते आपल्याला. त्याची भाषेत बोलता याचं नाही. त्याचं नाव परा. परेपासून पश्चिमती म्हणजे डोळा, डोळ्यापासून मध्यमा
आणि मध्यम बसून वैखरी. हे 4 भाग झाले. आता हा भाग पुन्हा शिव हा कान आहे, शक्तिमान डोळा आहे, आला सगळं. आणि भक्ती नाचागरी पार्वती कोण आहे? भक्ती पार्वती. तो पार्वती उभी राहिली होती की शिव तुम्ही कुणाचे ध्यान करता? पार्वतीला सांगितलं तुझ्या ध्यान असते ते माझ्या ध्यान असते. मी ध्यान करतो तो रामाचं. राम कोण? आत्माराम. मग रामाची सीता जानकी रावणाने दिली. मग त्या सीतेचा शोध करायकरता परत जावं लागलं. रामाची सीता जानकी रावणाने. पण रावण कोण? तो शिवाचा राग. कुंभकोणला कोण? शिवाचा अंग. असे अंग येते मनुष्य. आणि तोंड म्हणजे कोण? हा? तोंड म्हणजे कोण? आता तुम्ही सांगितलं ना, कान म्हणजे शिव, डोळे म्हणजे शक्ती, नाक म्हणजे भक्ती, आणि तोंड म्हणजे हा. तोंड म्हणजे तोंड म्हणजे मुक्ती ना, मुक्ती, बरोबर. आणि कान, डोळा, नाक आणि तोंड. तर देह कुठले मग 5? तर हे 4 देह, ते कुठले देह सांगा जरा. इथे झालं हां, ते सांगा परत एकदा. चंद्र आणि सूर्य. हां, नाही, देह देह हे 4 देहाच्या पलीकडचा खरा देह ना. कान, डोळे, नाक आणि तोंड हे 4 देह. ज्याची त्याला वाटून दिलेली कामं आहेत. हं, ज्यांनी त्याचं बोलायचं नाही त्यांनी त्याचं बोलायचं नाही. हं, ज्याचा तो ते सांगणार आहे. हं, मग तुम्ही डोळ्याकडून पाहिलेलं सांगणार, हं, तोंडाकडून पाहिलं डोळ्याने, आणि सांगायला कोण उभं राहिलं? तोंड. भक्तीला कोण राहिलं? नाक, मध आली. भक्तीचं कळून तोंडाने सांगितलं असतं खरं झालं असतं. ज्या ते भक्तीची ओळख जिथं नाही ते खोटं आहे. हं. ध्येय एक सृष्टी आहे, त्याच्यावर दृष्टी आहे. सृष्टीवर दृष्टी. दृष्टीत सर्व काही चराचरातलं ओळख आहे. हं. तर दृष्टी ही पालकमंत्री आहे. हं. कोण आहे? दृष्टी पालकमंत्री. आणि कान कोण? हा? कान 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 खासदार. कान सुरक्षा मंत्री ना. कान खासदार. नाक खासदार ना. कान खासदार पण आहे. थांबा. डोळा हा पालकमंत्री, खासदार कान. आणि नाक कोण? भक्ती. सोप्यातून सोपा. नाही, ह्याच्यात नाक म्हणजे खासदार कान खासदार, तोंड आमदार खाणार. आणि सुरक्षा मंत्री पालकमंत्री. कान सुरक्षा मंत्री, डोळे पालकमंत्री, संरक्षण मंत्री नाक. संरक्षण मंत्री कान. ब्रह्मा, हं, डावी नाडी ब्रह्माला आहे, हं, उजवी नाडी मध्यभाग हे विष्णूला आहे. हं, विश्वरूप खोललं आहे भगवंतानी. हं. आणि शेवटची नाडी बैसायची विश्वास. मग डाव्या नाडीचं नाव काय आहे? चंद्र. चंद्र. आणि उजवीचं? सूर्य. सूर्य. दोघाची मध्यमा हं. रात्र. सुषमना. मग हा आहे ब्रह्मा विष्णू महेश. हं. चीड. नाही, आपल्या जन्माचं सांगताय ना. जन्माचं सांगा म्हणतो. विकार जन्म कसा गेला? वासनेचा जन्म. विठाळाचा ध्येय नाही का? हां. विठाळाचा ध्येय विठाळी जन्मिला. कैसा शुद्ध राहिला तर लाभी झाला. हं. नामांकित वागणूक नाही काही. हं. वागणुकीने वाया गेला. नामाने वागत होता तर ब्रह्म होत होता. नामाने वागला तर ब्रह्म होईल. विटाळाचा जन्म विटाळी गेला त्या ह्याच्यात. आता विठाळ गेला, ध्येय गेला, उरलं काय? ते सुताक. हं. सुताक बी गेलं. हं.
विटा बाळातीचा 12 दिवसाचा हं, आणि बैठीचा विटा 13 दिवसाचा. हं. मग आता ते आपले विकार जे आहेत त्याच्याबद्दल सांगा. शरीराचे विकार, काम क्रोध. हां, काम क्रोध लोभ मोह. पहिली शरीराला आशा मनशा तृष्णा कांक्षा कल्पना वासना काम क्रोध मद मच्छर आणि अहंकार हं, 12 जणी आहेत. हं. 12 जणी आहेत. आणि 5 जणी ज्ञानी. दया क्षमा शांती ज्ञान आणि वैराग्य प्राप्त. ही एवढी गेली पाहिजे तर ते प्राप्त मोकळं. ही जर नाही बाजूला घ्यावी तर प्राप्त कसं होईल? हं, हं, हं. दया क्षमा शांती ज्ञान आणि वैराग्य हे कोण कसला वृक्ष हा? हं. हा वृक्ष. हा वृक्ष झाडाखाली बसता येतो ना, झाडावरती खायला मिळतं ना, हा त्याला म्हणतात दया क्षमा शांती ज्ञान आणि वैराग्य. जागा सोडलाय का? खाणाऱ्याने जागा सोडला का त्यांनी सोडला? खाणाऱ्याने. त्यांनी काय विचार केला का ह्याला मारला पाहिजे? पण ह्याने विचार केला मला दांडा असावा कोराडीला, पण दांडा जोडला. ते असले आपण, पण ते एवढी तर आपण राखलं काय पाहिजे? दया क्षमा शांती आणि ज्ञान आणि वैराग्य राखलं पाहिजे. वैराग्याचा कोण? तो प्रकाश. त्याला का म्हणून चिरगुड आहे का? ते वैराग्य. काळोख्याला का म्हणून चिरगुड आहे? ढगाडे बघाडे. आणि 400 जपत ओम तुमची. किती किती टोटल किती? हा? 21,000. आपले श्वास. ज्या मुळे आधारा होता हं, त्याला 400 जप ओम करायचे. सोमचे तिथनं मुलं हे जप लागेल. त्याला वाडीत लावलं पाहिजे गेलं येऊन टाकला तिथं. तिची वाढ कुणी करायची? मग मूलाधाराशी किती? 600. हा? मूलाधारा चक्राशी 600 श्वास. 1700 600. मग चांगले जातात. मग स्वादिष्टानाशी त्याच्यापासून मोहर दुसरे लागले ते वाढ झाली. मग ते किती किती? 6,000. लागली. ते किती वाढ झाली 21,600. टोटल जप. पण आपला श्वास हा करतो देव, आपल्याकडनं करून घेतो श्वास, तो चालूच असतो ना. माहितीच नाही तर आपल्याला तर करून काय घेतोय? माहिती असतं सांगितलं नसतोय. तो करूनच घेतो प्रत्येक सजीवाकडनं. घेतो हे मान्य आहे. पण तुम्ही जाणलं का कधी? नाही, आणि मग ते जाणायचं म्हणजेच जप. त्याच्याशिवाय काय चालू का? आपण 600 एक साधा आहे. आपण एक वेळेला 600 आपण 600चे मुलाधार. मग तिथून पुढे खाली यायचे जन्माला. हं. मग स्वादिष्टानाशी 6,000, मणिपूरशी 6,000, मग त्याच्यानंतर अनाहतशी 6,000. मग विशुद्धीशी किती? 1,000 ना. विशुद्धी आज्ञा आणि सहस्राशी 1,000. बरोबर ना. आता मला काय सुचलं